आर्थिक गुन्हे शाखा मुंबई यांच्याकडे एक SIT स्थापन करण्यात आली होती। 20/3/2024 ही SIT स्थापित होती। मिठी नदीचे डिसिल्टिंगच्या कामांबद्दल काही गैरव्यवहार झाला आहे किंवा कसे ह्याच्याबद्दल ती SIT होती आणि ह्या SITनी डिसिल्टिंगच्या प्रक्रियेचा पूर्ण अभ्यास करून EOWच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यात एक्सटेन्सिव्हली फील्ड व्हिजिट्स देऊन आणि जे काही डॉक्युमेंटेशन अवेलेबल केलं गेलं त्याचा पूर्ण अभ्यास केला। जे कॉन्ट्रॅक्ट्स अवॉर्ड केले गेले हे कॉन्ट्रॅक्ट्स डिसिल्टिंग, ट्रान्सपोर्टेशन, त्या ट्रान्सपोर्ट होताना ट्रकचं वेइंग आणि त्याच्यानंतर ते डम्पिंग, ग्राउंडवर जे डंप केलं जायचं याचा पूर्ण प्रोसेस स्टडी केली गेली आणि आम्ही याच्यामध्ये उलट्या बाजूनी तपास करत जो आत्तापर्यंत तपास झाला आहे त्याच्यामध्ये काही दखलपात्र स्वरूपाचे गुन्हे घडल्याचं निष्पन्न झाल्यामुळे आज सकाळी आझाद मैदान पोलीस स्टेशनला FIR रजिस्टर केली आणि ती EOWकडे तपासाला आलेली आहे। त्या FIRचा नंबर आहे 50/2025 इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग, सेक्शन 406, 409, 420, 465, 467, 60, 468, 471 आणि 120B IPC या सेक्शनच्या अंतर्गत हा ऑफेन्स रजिस्टर करण्यात आलेला आहे। EOWनी ऑफेन्स रजिस्टर झाल्यानंतर 7 ठिकाणी सायमल्टेनियस सर्चेस कंडक्ट केलेले आहेत। त्या आत्तासुद्धा ती प्रोसेस चालू आहे। ह्या FIR मधले जे डिटेल्स आहेत ते मी तुम्हाला ब्रॉडली विशद करतो, सिम्प्लिसिटीनी अंडरस्टँड होईल असं। पहिले तर 9 असे आम्हाला फेक MOU मिळालेले आहेत। जे MOU कॉन्ट्रॅक्टर्सनी सबमिट केल्यानंतर त्याच्यावर बिलं पास झाले आणि त्या कॉन्ट्रॅक्टरनी आपला मोबदला घेतलेला आहे। परंतु ज्यावेळी फील्डवर व्हिजिट केली गेली अनेक MOU ज्या माणसाची जमीन आहे त्याचे सह्याच नाही आहे। काही MOU असे आहेत ज्यामध्ये ज्या माणसाची जमीन आहे तो ओनर आहे आणि त्यांनी सांगितले न त्यांनी कुठला MOU सही केलेला आहे ना अशी कुठलाही MOU त्याच्याकडनं घेण्यात आलेला आहे, म्हणजे त्याच्या फेक सिग्नेचर्स तिथे टाकण्यात आलेले आहे। काही याच्यात मयत व्यक्तीचा देखील एक MOU आम्हाला मिळालेला आहे। तर असे हे 9 फेक MOU ज्या 5 कॉन्ट्रॅक्टर कंपनीजनी दिलेले आहेत, ॲक्यूट डिझाईन, कैलास कन्स्ट्रक्शन, NA कन्स्ट्रक्शन, निखिल कन्स्ट्रक्शन, JRS इन्फ्रा हे ॲक्युज्ड आमच्या केसमध्ये आहेत। याच FIRचा दुसरा पार्ट असा आहे की फेब्रुवारी 2020 मध्ये मॅट्रॉप नावाची एक कंपनीने फील्ड व्हिजिट केली मुंबईमध्ये। मिठी नदीची व्हिजिट केल्यानंतर त्यांनी मार्चमध्ये एक प्रेझेंटेशन दिलं, मार्च 2020ला, आणि त्या प्रेझेंटेशनमध्ये त्यांनी ही गरज समजवली की हे त्यांचे जे 2 मशीन्स आहेत, सिल्ट पुशर मशीन आणि मल्टीपर्पज एम्फिबियस मशीन ज्याला टक्सर मशीन म्हणतात, हे किती गरजेचे आहेत। ह्या आधारे त्यांनी जून महिन्यात BMCला इन्व्हाइट पाठवलं की तुम्ही येऊन आमचे जिथे मशीन्स इन्स्टॉल आहेत ते बघा। सप्टेंबर महिन्यात BMCची एक फील्ड व्हिजिटचे 3 अधिकारी श्री रामगुडे, बेंद्रे आणि तायशेटे हे चेन्नई आणि दिल्ली इथे फील्ड व्हिजिटला गेले। फील्ड व्हिजिटनंतर या कंपनीने त्या मशीनची किंमत पाठवली, ती कन्वर्ट करून ज्यावेळी किंमत काढली तर ती 3 कोटी रुपये, 3,09,00,000 रुपयाच्या रेंजमध्ये येते। आणि त्यानंतर ही फील्ड व्हिजिट झाल्यानंतर जी नोटशीट पुटअप करण्यात आली त्यामध्ये कुठेही हे मशीन कॉन्ट्रॅक्टरने विकत घेण्याचा कुठला क्लॉजच टाकण्यात नाही आला। ही मशीन भाड्याने कशी घ्यावी आणि त्याचं जे टेंडर फ्लोट केलं गेलं, ह्या टेंडरमध्ये जे ह्या फील्ड व्हिजिटचे फाइंडिंग्स होते या मशीनची क्वालिटीज, त्याच मशीनच्या क्वालिटीज पूर्ण त्या टेंडरमध्ये टाकण्यात आल्या। स्पेसिफिक हेच मशीन घेतलं जाईल हे बघण्यात आलं आणि
ज्या कंडिशन होती की ह्या कॉन्ट्रॅक्टरनी ह्या मशीन प्रोव्हायडरशी कॉन्ट्रॅक्ट असावा. आमच्याकडे असे पुरावे आहेत की कॉन्ट्रॅक्टर मशीन परचेस करायला गेले, त्यांना एक मिडलमॅनकडे डायव्हर्ट करण्यात आलं. त्या मिडलमॅननी 3,09,00,000 रुपयाच्या मशीनचं 2 वर्षाचं भाडं हे आधी 8 कोटी रुपये सांगितलं, त्याच्यानंतर निगोसिएशन नंतर ते 4 कोटी रुपयावर करण्यात आलं. आणि हे करत असताना हे कॉन्ट्रॅक्टर्स या BMCचे जे रिस्पॉन्सिबल ऑफिसर्स होते ते आणि हे जे मिडलमॅन आहेत 3 ह्यांच्या कॉमन मीटिंग्स झाल्या आणि असे आमच्याकडे पुरावे आलेत. आणि त्यामुळे 3 मिडलमॅन जे आहेत, जय जोशी, वर्गो स्पेशालिटीज, केतन कदम, वोडर इंडिया आणि भूपेंद्र पुरोहित ह्यांचे हे आमच्या केसमध्ये अक्युज्ड म्हणून निष्पन्न करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे हे मॅट्रॉप कंपनीचे जे अधिकारी आहेत, दीपक मोहन आणि किशोर मेनन, हे देखील याच्यात त्यांची इन्व्हॉल्वमेंट दिसल्यामुळे आम्ही त्यांना अक्युज केलेलं असेल. एकंदरीत 65.54 करोड्सचं सध्याच्या तपासामध्ये BMCचं या लोकांनी रॉंगफुल लॉस केलेलं आहे असं निष्पन्न होत आहे. थँक्यू. आपण एकदा हिंदी करून घेऊ. 65.54. तो पण 20/3/2024 को इकोनॉमिक ऑफेंसेस विंग मुंबई में एक SIT की स्थापना की गई, जिसमें मीठी नदी का जो डीसिल्टिंग के कॉन्ट्रैक्ट्स दिए गए उसके बारे में ये स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम गठित की गई. और इस स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम ने पिछले कई दिनों में इनके प्रोसेसेस और इनके कॉन्ट्रैक्ट्स टेंडर्स की तफ्तीश की, जिसमें एक कॉग्निजिबिलिटी निष्पन्न हुई और उसके बेसिस पे आज हमने एक FIR रजिस्टर की है. आज़ाद मैदान पुलिस स्टेशन में FIR रजिस्टर हुई है और जो EOW को ट्रांसफ़र हुई है 50/2025 FIR है. सेक्शन 406, 409, 420, 467, 468, 460, 471, 120B IPC के तहत ये FIR दर्ज की गई है. इसमें इस FIR के जो मेजर 2 पार्ट है, उसमें ये जो प्रोसेस है डीसिल्टिंग का कॉन्ट्रैक्ट लेने के बाद डीसिल्टिंग करना, डीसिल्टिंग ट्रांसपोर्टेशन करना, डीसिल्टिंग का वो व्हीकल्स को वे करना और डीसिल्टेड मटेरियल जो है उसको क्षेपण भूमि मतलब लैंड पे डंप करना, इसका प्रोसेस को स्टडी किया गया है. फिलहाल हमने जो प्रोसेस स्टडी किए उसमें ये पाया गया कि 9 ऐसी जगह है जहाँ पे इन्होंने लैंड के पेपर्स और MOU सबमिट किए BMC को, जो कि ज़रूरी था ये कॉन्ट्रैक्ट लेने के लिए और बिल पास करने के लिए. इन 9 जो इन्होंने बिल्स सबमिट किए ये सारे फेक MOUs थे. कुछ MOUs पे जिसने MOU साइन किया उसकी साइन नहीं थी. कुछ MOUs पे MOU और BMC के बीच में हुआ है तो कॉन्ट्रैक्टर की साइन नहीं है. MOU और कॉन्ट्रैक्टर और लैंड ओनर के बीच में कॉन्ट्रैक्टर की साइन नहीं है. और कुछ MOUs में स्ट्रेट अवे MOU करने वाले लैंड ओनर ने बताया है ना ये उसकी सिग्नेचर है, लैंड उसकी है लेकिन उसकी कोई सिग्नेचर नहीं है और इसने इस टाइप का कोई भी MOU नहीं किया है. ये फेक MOU सबमिट करके इन्होंने BMC से अपने बिल पास करवाए जब ज़मीन ही नहीं थी और डीसिल्टेड मटेरियल ही नहीं था. दैट कम्स टू कंक्लूजन कि इसमें से डीसिल्टिंग नहीं हुआ होगा. इसीलिए हमने एक्यूट डिज़ाइन, कैलाश कंस्ट्रक्शन, NA कंस्ट्रक्शन, निखिल कंस्ट्रक्शन, JRS इंफ्रास्ट्रक्चर, इनको फेक MOU सबमिट करने के लिए एक्यूज किया है. इसी FIR का दूसरा पार्ट जो है, 1 फरवरी 2020 में मैट्रॉप नाम की एक कंपनी ने फील्ड विजिट रखी मीठी नदी की. मार्च में इन्होंने एक प्रेजेंटेशन दिया BMC को कि हम इस टाइप से मशीन आपको देना चाहते. जून में इन्होंने
अपना डेमो देखने के लिए बीएमसी को इनवाइट किया और सितंबर में एमसीजीएम की एक टीम गई जिसमें 3 इंजीनियर्स एमसीजीएम से गए और बीएमसी से, और वो लोगों ने आके जो नोटशीट प्रेजेंट की उसके पहले इस कंपनी ने ये मशीन की कीमत 3.09 करोड़ रुपीस को बीएमसी को ऑफर की, इसकी ये कीमत है। बट ये जब नोटशीट प्रेजेंट की गई, इन इंजीनियर्स ने ये नोटशीट इस तरह से प्रेजेंट की जो इनके स्टडी टीम का रिपोर्ट था, एग्जैक्ट वही स्पेसिफिकेशन के ही टेंडर इन्होंने फ्लोट करने के लिए प्रपोजल रखा, ताकि ये टेंडर ही इस तरह से निकले कि कॉन्ट्रैक्टर को यही मशीन लेना पड़े। और हमारे पास ऐसे एविडेंसेस है कि जब कॉन्ट्रैक्टर ये मशीन खरीदने के लिए मैटप्रॉप इस कंपनी के पास गया, मैटप्रॉप ने एक मिडिलमैन की तरफ डायरेक्ट किया। मिडिलमैन, मैटप्रॉप और कॉन्ट्रैक्टर को कंपलसरी मुंबई के ऑफिस में इनको बिठाया गया और इनको 3.09 करोड़ की जो मशीन है उसका भाड़ा 2 साल के लिए 8 करोड़ रुपए बोला गया, जिसका सेटलमेंट करके 4 करोड़ पे इन्होंने ये रेट डिसाइड किया। इनके एमओयू साइन हुए, उस बेसिस पे इन्होंने ये मशीन्स रेंट आउट किए। इसके लिए ये जो बीएमसी के ऑफिसर्स है, इन्होंने स्पेसिफिकली उस डायरेक्शन में ये नोटशीट्स बनाई। तीनों ऑफिसर्स है, ताई शेटे, श्री गणेश बेंद्रे, श्री प्रशांत रामगुड़े, ये इस एफआईआर में अक्यूज्ड है। मिडलमैन 3 है, वोडर इंडिया के केतन कदम, वर्गो स्पेशलिटीज के जय जोशी और भूपेंद्र पुरोहित, ये कॉन्ट्रैक्टर भी है और इन्होंने ये मशीन भी ली है। इस तरह से ये ऑफेंस रजिस्टर किया गया। एक साथ 7 जगह पे कल आज सवेरे से सर्चेस चल रही है और एज वी स्पीक द सर्चेस आर गोइंग। सर, वो 1609 रुपए कुछ तो रेंट था, उसको भी बढ़ा दिया गया था, वो क्या था? जो इन्होंने पहले जो नॉर्मल डीसिल्टिंग करते थे, उस डीसिल्टिंग का इन्होंने, जो हमारे पास तफ्तीश में पता चला है, 1609 रुपीज़ पर मेट्रिक टन का रेट डीसिल्टेड मटेरियल का लगाया था। जब इन्होंने ये मशीन लाई तो इन्होंने इसका रेट भी बढ़ा दिया, 2193 रुपीज़ पर मेट्रिक टन इसका रेट लगाया गया। इसके बाद जो एस्पेक्ट्स पे तफ्तीश होना बाकी है वो है ये है कि विजिलेंस ने बीएमसी के इन पे ऑब्जेक्शन लिया और ऑब्जेक्शन लेके फिर से इन्होंने रेट, पहले वाला जो रेट था उस पे ये रेट लाया गया। तो इट इज कोई कार्रवाई नहीं, मतलब सिर्फ ऑब्जेक्शन लिया तो वापस से उस रेट पर आ गए? तो अभी इन चीज़ों की हम तफ्तीश करें। Is there any political involvement, local नगर सेवक, local MLA था इसमें? टोटल किती जणांची चौकशी आतापर्यंत झालेली आहे आणि अधिक कितीपर्यंतचा हा भ्रष्टाचार असू शकतो असं आम्ही याच्यामध्ये जवळजवळ सर्व कॉन्ट्रॅक्टर्स आणि ही जी प्रोसेस आहे, डिसिल्टिंग पासून ते सिल्ट काढण्यापासून ते क्षेपण भूमीपर्यंत, या पूर्ण प्रोसेसमध्ये बऱ्याच लोकांचे स्टेटमेंट्स घेतलेले आहेत आणि आता हा तपास चालू झाल्यावर बऱ्याच लोकांच्या याच्यात आम्ही स्टेटमेंट्स नोंदवू। आमच्याकडे तसा सध्या आमच्या आता 7 ठिकाणी सर्चेस चालू आहेत। या सर्चेस हे जे 2 इंजिनियर्स आहेत त्यांच्या घरी, रामगुडे, गणेश बेंद्रे, त्यानंतर हे मिडलमॅन तिन्ही जय जोशी, केतन कदम आणि भूपेंद्र पुरोहित यांच्याकडे आणि त्यांच्या ऑफिसेसवर या सर्चेस चालू आहेत। सर, ये कब से कब तक कर रहे थे, मतलब कितने सालों से? हा जो हे फेक एमओयू जे दिले गेले ते 2017 ते 23च्या पिरियडमध्ये दिले गेले। जे हे डिसिल्टिंग मशीनचा जो एक्सेसिव्ह प्राइसिंग करून लावलेले तो 2021, 22, 22, 23चे कॉन्ट्रैक्ट्स आहेत। लॉकशीट और बाकी के जो डॉक्यूमेंट्स का जो फ्रॉडुलेंट किया वो क्या है? जी हे लॉकशीट वापरायचे, जो डिसिल्टेड मटेरियल है उसको ट्रांसपोर्ट करते थे। ये जब ट्रांसपोर्ट होता था, इसका सिल्ट पिकअप करने के बाद सिल्ट डंप करने के तक और सिल्ट डंप करके वापस ये
ट्रक वापस आने के बाद इनका वेट किया जाता था और इसकी एक लॉगशीट तैयार होती थी। ऐसा पाया गया है इन्वेस्टिगेशन में कि ये लॉगशीट में जो जिसकी साइन होनी चाहिए उसने साइन नहीं किए, बहुत सारी जगह पे सिग्नेचर्स ही नहीं है और इनके जो कंप्यूटराइज्ड एक रिसीट निकलती है जो ऐप पे लोड होती है, बहुत सारी जगह पे हाथ से बनाई हुई रिसीट्स है। सर यामध्ये आपण एक म्हटलं होतात की मृत व्यक्तीच्या नावाच्या देखील स्वाक्षरी झालेल्या आहेत, ते नेमकं काय प्रोसिजर मध्ये आलेलं आहे? एक हे जे 9 MOU आहेत फेक, त्यापैकी एक मध्ये ज्या माणसाची सही आणि ज्या माणसाचं MOU आहे तो माणूस जवळजवळ 20 वर्षापूर्वी मयत झालेला आहे असं आम्हाला निष्पन्न झालेलं आहे। सर तुमच्या सांगण्याप्रमाणे हे 17-18 आणि 22-23च्या दरम्यान झालं, तर 23-24 आणि 24-25 मध्ये हे कंटिन्यू नाही झालं? नाही, सध्या आहे आमच्याकडे जे आता तपासात आलेले हे 21-22 आणि 22-23चे टेंडर्स मध्ये झालेले आहे। आपण वरून तपास की म्हणजे आता रिसेंटली झालेल्यांचा पण जे जे पुरावे आमच्याकडे समोर आले, जे जे डॉक्युमेंटेशन समोर आलं त्या आधारे हा तपास केले गेलेला आहे। पूर्ण एक्झॉस्टिव्ह तपासाचा जिथे आम्हाला कॉग्निजिबिलिटी आली त्यावेळी हा कॉग्निजिबल ऑफेन्स आम्ही रजिस्टर केलेला आहे। आता हा तपास इथून याच्या पुढे चालू होईल। याच्या आधी ती PE होती। सध्या आम्ही ह्या FIRचा तपास करू, त्याच्यानंतर आपल्याला योग्य वेळी अपडेट करू। 3 BMC अधिकारियों का नाम अभी तक आपकी जांच में आया और BMC अधिकारी आपके स्कैनर्स पे है क्या? फिलहाल जो तफ्तीश में नाम आए जिनकी कॉग्निजिबिलिटी हुई है उनका हमने ऑफेंस रजिस्टर किया। BMC अधिकारी और जिनके नाम अभी आरोपी के तौर पे इस FIR में मेंशन है, उनको सर इस केस में कितने किकबॅक्स मिले हैं अभी तक आपकी जांच में? इसकी तफ्तीश करेंगे हम। सर 2005 पासून आतापर्यंत 18 जणांना म्हणजे 18 कॉन्ट्रॅक्टर आहेत, बाकीच्यांचं काय म्हणजे याच्यात रोल आहे की फक्त 5 जणांचं काय? ते तो तुम्ही कुठल्या केसबद्दल बोलतो? या केसमध्ये 2005 पासून आय थिंक ही आमची प्रिलिमिनरी इन्क्वायरी होती। आपण ज्या केसबद्दल बोलताय ती 2015 साली रजिस्टर झालेली ती वेगळी केस आहे। नाही सर, एक कॉन्ट्रॅक्ट 2005 हा जो परव्ह्यू आम्हाला दिला गेला त्याच्यामध्ये आता जे आम्हाला कॉग्निजिबिलिटी आली त्याच्यावर आम्ही हा गुन्हा दाखल केलेला आहे। अन्य काही पालिका अधिकाऱ्यांचा देखील यात सहभाग निश्चित होतोय का किंवा त्यांच्या सध्या जे आहे निष्पन्न झालेले त्यावर आम्ही ऑफेन्स रजिस्टर केलेलं आहे। ये कैसे निश्चित हुई है? क्या ये डिफरेंस ऑफ जो एक्चुअल होना चाहिए था वो है, और आगे इसकी कितने बढ़ने की उम्मीद है? अभी तो हमने बहुत सारे कॉन्ट्रैक्टर्स को वेरीफाई करना है और इसमें जो बिल्स सैंक्शन किए गए, जो ये कॉन्ट्रैक्ट्स दिए गए, उन लोगों ने जो बिल उठाए खुद के अकाउंट में लिए उसका ही अमाउंट है। सर ये जो कॉन्ट्रैक्ट्स होते हैं इसको सैंक्शन करने के लिए BMC की जो कमेटी होती है, स्टैंडिंग कमेटी वगैरह, उनकी भी परमिशन लगती है, तो क्या स्टैंडिंग कमेटी के किसी से पूछताछ की गई इतने सालों में? उनके किसी का नाम सामने? ये हमारी तफ्तीश में वो बिल सैंक्शनिंग की प्रोसेस में उनका रोल नहीं है। No, it is not the debris, it is the silt. Yeah, the silt. The debris which were removed. The silt which was removed. All the vehicles were supposed to be equipped with the GPS tracking system. Yeah, it is called a VTS. Yeah, VTS. Yeah, so they have their VTS and the VTS data. The data is there, but in your investigation you have found that also instead of trucks, they are fitted on motorcycle and 2-wheelers. We are in the process of getting the evidences. Right now, I cannot comment on what evidences we have got. छापेमारी सुरू आहे सकाळपासून जवळपास 5 तास होत आलेले आहेत, पण 7 ठिकाणी जी छापेमारी सुरू आहे आतापर्यंत काही जप्त केलेलं आहे का? हाती काही लागलेलं आहे का पुरावे? जी पूर्ण छाप्याची प्रोसेस, आमची सर्चची प्रोसेस पूर्ण होऊ द्या, त्याच्या आधी प्रीमॅच्युअरली काही सांगणं योग्य होणार नाही। BMC के अलावा जो फिलहाल हमको जो फिलहाल हमको कॉग्निजिबिलिटी लेने के लिए इंफॉर्मेशन प्राप्त थी वो हमने आपसे शेयर की है और इट इज द PE हैज बीन कन्वर्टेड इनटू एन ऑफेंस। द इन्वेस्टिगेशन विल कैरी ऑन। सर निकाला गया मीठी नदी से, वो हर साल बढ़ाया गया कि पहले की तुलना में अब ज्यादा निकल रहा है, तो क्या उसकी कोई मापन क्रिया है कि इसमें इतना है
क्या ये भी जांच में हमें मिला है कि जानबूझकर ये बढ़ाकर निकाला जाता था? म्हणजे बताया अनेक ठिकाणी ट्रक इसके- दाखवण्यात आले, गाळा टाकला की नाही इसकी तफ्तीश फिलहाल चल रही है, तो इट वुडंट बी अप्रोप्रिएट टू डिस्कस दिस. निशानदार सर 3 middlemen have been named. I have shared their names. अटक करण्यासाठी It is just the start of the investigation. As soon as the investigation process, these are, one is Virgo, it is owned by Mr. Joshi. One is Voder, it is owned by one Ketan Kadam, and another is company of Bhupendra. We have Bhupendra Purohit. We have evidences that their office addresses, they have sister concerns which have common addresses. In the MOU that has been signed, Virgo and Voder, both authorized signatory is only one person, Ketan Kadam. He has signed on both the contracts, as for Virgo also and for Voder also. We'll get into the investigation and then we'll share at appropriate time. जिनका नाम है, इनके खिलाफ सबूत भी पाया गया है, क्या उन पर कार्रवाई गिरफ्तारी की? क्या अभी इन्वेस्टिगेशन चल रहा है. एज सुन एज वी एक समझ ऑनगोईंग प्रोसेस आहे. आपण प्रत्येकाचे इन्व्हेस्टिगेशन एकच डिसिल्टिंगची एकच पी आहे आणि आता हा जो ऑफेन्स रजिस्टर झाला आहे तो एकच ऑफेन्स आहे. थँक्यू.